जेवायला ताट वाढलंय. ताई, काय कसला विचार करतेयस? चल जेवायला. शरू अगं, भूक नाहीये मला. अशी कशी भूक नाहीये? किचन मध्ये जेवायला ये म्हणले तर आली नाहीस. हा, आणि आता इकडे आणलंय तुझ्यासाठी मी ताट, तर भूक नाही म्हणतेस. बस बस. शरू, मला भूक नसली की कशी माझ्या डोक्यावर बसून मला जेवायला घालतेस? तशीच मी आज तुझ्या डोक्यावर बसणार आहे. चल जेव. ऐक ना, मला खरंच भूक नाहीये, खरंच भूक नाहीये. हो ठीक आहे ना, तरी जेवायचंय. ताई, तू अशी उपाशी राहत जाऊ नको ग. उगाच तब्येत बिघडवायची कामं. चल जेव. आई, बरं झालं तुम्ही आलात. हे बघा, ही जेवत नाहीये, माझं ऐकतही नाहीये. तुम्ही सांगा आता तिला. काय हे अक्षरा? हा, आई अहो, काहीतरीच सांगते ही. हे काय, मी जेवतच होते. आणि इकडे अगं, मला माहितीये तुम्ही उपाशी आहात. तुम्ही जेवला नाही. अक्षरा, आपल्या माणसांचा किती विचार करतेस? कुठून आणतेस एवढं मोठं मन? आई, आपल्या माणसांचा विचार करण्यातच खरा आनंद असतो. आपल्या माणसांच्या सुखातच खरं सुख असतं. त्यांचं प्रेम, त्यांची साथ, हीच खरी ताकद असते आपली. हॅलो, माझ्याकडे लक्षच नाहीये कुणाचं. मी पण जेवली नाहीये, मलाही भूक लागलीये. ये इकडे. आता माझं पोट भरलं. तुम्ही दोघी सुना म्हणून या घरात आलात, या घराला आधार दिलात. पर या घरानं तुम्हाला पुरेसा आधार नाही दिला. कसमद घडतंय घरात, पर तुमच्यावर होणारा अन्याय मी नाही रोखू शकले. समद माझ्या डोळ्यासमोर घडत असताना बी नुसतं बघत राहील. मी तुझी माफी मागते. तुम्हा दोघींची बी माफी माग. आई अहो, काय बोलताय? तुम्ही का माफी मागताय आई? जे काय झालं त्यात तुमची काहीच चूक नाहीये. उगाच स्वतःला दोष देऊ नका बरं. आणि आता हे सगळे विचार मनातनं काढून टाका. आई, तुम्ही आम्हाला आजपर्यंत किती प्रेम दिलंय, किती आधार दिलाय, किती जीव लावलाय, ह्याचं मोल फक्त आम्ही दोघे जाणतो. आम्ही या घरात सून म्हणून आलोच नसतो तर तुमच्यासारखी इतकी गोड आई मिळाली असती का आम्हाला? आई, आणि मला सांगा, कुठलं घर परफेक्ट असतं? पण त्या घरात जर खूप प्रेम करणारी, एकमेकांची साथ सोबत करणारी माणसं असतील ना, तर आपण कुठलंही संकट पार करू शकतो. आई, तुम्हा दोघींकडे मी काही मागितलं तर द्याल? हो,
आई असं का विचारताय? या जन्मी या घरात माझ्या सुना म्हणून आलात. पुढच्या जन्मी माझ्या पोटी लेकी म्हणून याल. आम्ही दोघी खरंच खूप नशीबवान आहोत. मेनका, अगं काय अजून आवरलं नाही होय तुझं? नाही आवडते. अगं बरं, हे बघ गरम गरम खायला घेऊन आली. हा चल पटकन खाऊन घे. ये. झाली सुरुवात. परत हिचं हे पानसट सूप नको झालंय मला. आपल्याला कसं झणझणीत खायची आवड आहे आणि तर नुसतंच पानसट आणि मुळमुळीत खायला. एखाद्या तिखटवाणी खाणाऱ्याला हे म्हणजे मरणच आहे. खरोखरपणात खरंच असलं काहीतरी खावं लागतं काय? असं असेल तर म्या उभ्या जन्मात कधी आई होणार नाही. है? काय ग, कसलं विचारत आहेस? नाही कुठं काय काय नाही. बरं ऐक, हे घे खाऊन घे. हा बघ बघ आवडत तुला. कसं आहे, वेळच्या वेळी सगळं खाणं पोटात गेलं पाहिजे. हा आवडलं ना? चांगलंय. मेनका, कशी आहे तब्येत आता? बरं वाटतंय का? सुंदर, कालच्या पेक्षा तरी आज बरी हाय पोरगी. बरं मी काय म्हणते, तुम्ही दोघं जरा आज डॉक्टरकडे जाऊन येता का? अरे म्हणजे डॉक्टरला नीट विचार का तिला काय औषधं द्यायची, तिची कशी काळजी घ्यायची. हा जाशील ना लेकरा? आई, सुंदरच माझ्यासोबत आला पाहिजे असं काही नाहीये. त्याला काही काम असेल तर जाऊ दे, मी दुसऱ्या कोणासोबत तरी जाईन. नाही नाही, असं कसं? सुंदर म्हणलाय ना मग तुझी जबाबदारी घेणार आहे म्हणून. मग डॉक्टरकडे घेऊन जायची जबाबदारी बी त्याचीच आहे. जाईल तो. हा जाशील ना सुंदर? ठीक आहे, पण तरी मला असं वाटतं की माझ्यासोबत एक तिसरा माणूस असलेला बरा. म्हणजे चुकून आम्ही दोघं जण जर गोंधळून गेलो तर आमच्या मदतीला तो तिसरा माणूस असेल. ताई, मेनका, कशी आहेस तू? मी बरी आहे, पण आई म्हणत होत्या की जरा डॉक्टरकडे दाखवून ये, म्हणून मी आणि सुंदर दोघं मिळून डॉक्टरकडे चाललोय. अगं मग बरोबर आहे की, म्हणजे जायला हवंस तू डॉक्टरकडे. औषध पाणी, पथ्य पाणी सगळं व्यवस्थित विचारून घे. या अवस्थेत तुला काळजी घेतली पाहिजे तुझी. ते ठीक आहे ग, पण तेच विचारते मी की तू येशील का आमच्या सोबत? तू आलीस ना तर मला खरंच लई बरं वाटेल. एकटीनं जायला जरा दडपणच आलंय. मी आले असते अगं, पण मला जरा महत्वाचं काम आहे ऑफिसमध्ये. सॉरी, मला नाही जमणार.
ताई, मी इथं आल्यापासून तुला मोठ्या बहिणीसारखं वागवले, पण कालपासून ना माझं मन कुठंतरी खातंय. काल तुला माझ्यावर शंका आली, तुझा माझ्यावर विश्वास नाही राहिलाय का? तुला सांगते, रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा नाही लागलाय. तुला असं वाटतं का मी तुला फसवते? तर अगदी प्रामाणिकपणे सांगते, मी तुला फसवत बी नाही, तुझ्यापासून काही लपवत बी नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की तू स्वतः डॉक्टरकडे आली ना का तुझे समजे प्रश्न स्पष्ट होऊन जातील आणि माझ्या बी मनावरचा जरा भार हलका होईल. माझ्या मनात असं काही नाहीये. तू जाऊन ये ना डॉक्टरकडे. ताई, माझ्या या पोटातल्या बाळासाठी तरी येशील का? तुला पटणार नाही, पण मला तुझी लई गरज आहे ग. तू असलीस ना सोबत का जरा ना असा धीर येतो. तुझ्या पदराखाली मला हायचं वाटत ग. ये ना. ठीक आहे, येईन मी. थँक्यू. तुला मी सांगू बी शकत नाही मला किती आनंद झालाय ते. काय म्हणायचं मेनकाला? किती वेळ झालाय? आता डॉक्टरकडे जायला वेळ झाला म्हणजे यायला बी वेळ होईल. जेवणाची वेळ टाळायला न ग. मेनका, आय बारक्या, जरा मेनकाला बोलवून आण जा. आउट हाऊस मध्ये आहे. आई, तुम्हाला म्हणलं होतं ना अक्षरता येईल माझ्या संग. आली. वय अगं चला निघा, आता उशीर होतोय तुम्हाला. हा चला चला. सुंदर, मेनकाची जबाबदारी घेतलीस ना व तू. तिला जर मागं बसल्यावर काही त्रास झाला तर तिची काळजी घ्यायला नको का? एक काम कर ना, तू बी तिच्या संग मागं बस. हा आई, अहो अक्षरता हाय की माझ्या संग, आणि काय बी त्रास झाला ना तर ती घेईन सांभाळून. तुम्ही नका काळजी करू. अगं मेनका, तू जरा थांब, मी बरोबर सांगते. आहे सुंदर, जा. मेनका, आत्या म्हणतात ते बरोबर आहे. मी बसते पुढे. अरे चला, येळ होतोय. चला चला. आणि सुंदर, डॉक्टरला समजा नीट विचारून घे बर का. आणि मेनकाला काय त्रास होतोय ते बी सांग. डॉक्टर काय औषधं देत आहेत ते समधी नीट लिहून घे बर का. बडबड बडबड बडबड. गंमत तर जाऊ द्या आम्हाला. खरी गंमत तर पुढे येणार आहे. आणि ऐकतोस का डॉक्टर? आई, अहो समजा विचारून घेतो. काही काळजी करू नका. आता निघायला उशीर झालाय का नाही? हा, निघतो आता. हा वय वय वय. हा, जपून जा बर का. हा, लवकर या. हाय बारक्या, इकडे ये. अरे चाल की, भरभर ये इकडं. हे बघ,
मेनकासाठी ना पौष्टिक लाडू करायचे आहेत, तर काही सामान हवंय मार्केटातून. हा, मी तुला लिस्ट देते, चल. ते एवढं काम करतोय आणि मग येतो. आपण लवकर ये बर का. काय ग काय होतंय? का पालका लागली अशी? काय झालं? सगळं ठीक आहे ना? अगं मला बी काय कळना झालंय बघ, ही अचानक कशी कापायला लागली. दादा गाडीचा स्पीड थोडा कमी ठेवा, वाऱ्याने बहुतेक तिला थंडी बसते. दादा जरा सावकाश. आव, मागच्या सीटवर घोंगडी आहे, ती द्या तिला. जरा ऊब आली ना की बरं वाटतं. मेनका आली. आता तुला मेनकाची लय काळजी आहे ना हो? मी तुला एक वचन देतो, मी घेईन हिची काळजी. अक्षरा, तुला असं जुरत जुरत तडफडताना बघून मला लई समाधान मिळतंय बघ. पण ही फक्त सुरुवात आहे. तुला अजून लई तिळतिळ मारायचंय आणि अशा लई यज्ञा बघायची. थांब तू. हॅलो डॉक्टर, यशवंत बोलतोय. तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये पोहोचला का? हो हो, मी क्लिनिकमध्येच आहे. हां, सगळं ठरलेलं आहे ना लक्षात? सगळी तयारी झाली ना? हे बघा, सुंदर, अक्षर आणि मेनका कधी बी तुमच्या क्लिनिकमध्ये पोहोचतीलच. तेव्हा मला कामात कुठली बी गडबड नको आहे, कळतंय का? सगळं हँडल करतो मी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काळजी मी नाही करत, पण तुम्ही करा. एक चूक किती महागात पडू शकते कळतं ना तुम्हाला? तेव्हा जे ठरलंय ते आणि तसंच करा, कळतंय का? हो हो, सगळं कंट्रोलमध्ये आहे, करीन सगळं नीट. हा ठीक आहे. नेक्स्ट या मॅडम, बसा. तुम्ही मॅडमचे मिस्टर ना? हा होय. तुम्हाला तुमच्या बायकोची काळजी आहे की नाही? अहो, काल कुठे होता? बायको ह्या अवस्थेत एकटी आली होती. तुम्हाला काही तिची जबाबदारी आहे की नाही? तुम्ही तिला एकटीला हॉस्पिटलमध्ये पाठवलं? अहो डॉक्टर, जाऊ द्या, गेला कालचा दिवस. ते जरा कामात होते काल, पण आता आलेत ना व. चालू. ठीक आहे,
आणि ह्या मॅडम कोण?